जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर अनेक राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी मागणी होती त्या मागणीला अखेर यश प्राप्त झालेलं आहे। या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण मोठी बातमी समोर येत आहे। काय आहे ती बातमी, कोणते ते आदेश आहेत आणि याचा फायदा कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परवाच 18, 19, 20 तारखेला निवडणुकाच्या अनुषंगानं शाळांना सुट्टी देण्यासंदर्भात आदेश निर्गमित केलेले होते। पण बऱ्याच सरकारी कर्मचारी त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी होती की त्यांना जी 18ची सुट्टी आहे त्याऐवजी 21 तारखेला सुट्टी मिळावी, कारण 20 तारखेला जी मतदान प्रक्रिया आहे ती मतदान प्रक्रिया संपण्यासाठी बराच वेळ लागतो आणि घरी येण्यासाठी बराच वेळ लागतो आणि या अनुषंगानं 21 तारखेला सुट्टी मिळावी यासाठी सरकारी कर्मचारी त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते। आणि या अनुषंगानं आज माननीय जयंत असगावकर आमदार यांनी भ्रमणध्वनीवरून तुषार महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर 18 ते 20 नोव्हेंबरऐवजी 19 ते 21 नोव्हेंबर 2024 अशी शाळांना सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात चर्चा केली। चर्चेअंती श्री महाजन यांनी माननीय मुख्याध्यापकांना सुट्टी घेण्याबाबतचे अधिकार दिला असल्याचे सांगितलेलं आहे। त्यामुळे मुख्याध्यापकांनी आपल्या अधिकारात आवश्यकतेनुसार 18 ऐवजी 21 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी द्यावी असं सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण यामुळे आता 21 तारखेच्या सुट्टीचा प्रश्न मिटणार आहे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 21 तारखेला सुट्टी मिळणार आहे। त्याचबरोबर निवडणूक विभागानं देखील मतदान प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना जे निवडणूक विभागाच्या अनुषंगानं निवडणूक प्रक्रियेमध्ये सामील असणार आहे त्यांना सुट्टी देण्यासंदर्भात आदेश निर्गमित केलेले आहेत। त्यामुळे निश्चितच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 21 नोव्हेंबरला सुट्टी मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।